ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी ज्ञानदा कदम। या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। स्टुडिओ आहे एबीपी माझाचा, पण कार्यक्रम खरंच खूप वेगळा आहे। आत्तापर्यंत स्टुडिओमध्ये एखादं पुस्तकाचं प्रकाशन होणं ही गोष्ट कदाचित पहिल्यांदाच घडत असावी असं मला वाटतं। तर हे आम्ही आमचं भाग्य समजतो की आता लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये बऱ्याच जणांना बरेच वेगवेगळे अनुभव आलेले आहेत आणि खूप मोजकी मंडळी आहेत की त्यांनी हे सगळे अनुभव स्वतःसाठी इतरांसाठी मार्गदर्शक ठरावेत म्हणून शब्दरचित केले, शब्दबद्ध केलेले आहेत। आणि डॉक्टर आनंद नाडकर्णी यांना आपण सगळेजण ओळखतो, कारण नाडकर्णी सर कोविड काळ जेव्हा अगदी सुरू झाला तेव्हा आपलं मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य कसं उत्तम ठेवायचं आहे, त्यासाठी आपण काय काय करायला हवंय, या सगळ्यामध्ये आपण पुढे कसं जायचंय याविषयी बोलण्यासाठी माझा कट्ट्यावरती आलेले। तर मला असं वाटतं सगळ्याची सुरुवात कदाचित तिथपासूनच झाली आणि त्याच्यानंतर डॉक्टरांनी हे पुस्तक लिहायला घेतलं। हे पुस्तक पूर्ण झालेलं आहे आणि या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज आपण इथे आपल्या स्टुडिओमधनं, माझाच्या स्टुडिओमधनं अनुभवणार आहोत। पुस्तकाचं नाव आहे करण्याचे दिवस आणि कळण्याचे दिवस। आता काय करण्याचे आणि काय कळण्याचे दिवस हे डॉक्टर आणि त्याच्याचबरोबर प्रकाशक सुद्धा आपल्याला सांगतील। त्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मनोविकास प्रकाशनचे सर्वेसर्वा अरविंद पाटकर सर यांना मी विनंती करेन की त्यांनी आपल्याला पुस्तकाविषयी काहीतरी सांगावं। कोरोना काळात एखादं पुस्तक प्रकाशित करण्याचा नेमका अनुभव कसा आहे याविषयी त्यांनी बोलावं। आणि या कार्यक्रमात खूप उत्तम वक्ते त्याचबरोबर ज्येष्ठ मंडळी सहभागी होत आहेत। अर्थात या पुस्तकाचे लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी सर आपल्यासोबत आहेतच, त्याचबरोबर केएमचे डीन डॉक्टर अविनाश सुपे सर आपल्यासोबत आहेत। सर नमस्कार, आपलं स्वागत आहे। एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर सर सुद्धा आहेत। तर सगळ्यात आधी मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर सरांना विनंती की त्यांनी या पुस्तकाबद्दल आमच्याशी संवाद साधावा। सर नमस्कार। मनोविकास प्रकाशनाच्या वतीने डॉक्टर आनंद नाडकर्णींचं हे पुस्तक प्रकाशित करताना खरोखरच मनापासून आनंद होतो आहे। लॉकडाऊनच्या काळातच डॉक्टरांनी मला आणि माझा मुलगा आशिष यांना फोन करून विचारलं की असे असे लेख लिहितोय मी निर्णय वर्तमानपत्रात आणि ते खूप महत्त्वाचे आहेत, ते आत्ता आपण अलग अलग पद्धतीने लिहितो आहोत, पण त्याचं पुस्तक जर आलं तर कोविड काळात जी मंडळी ह्या कोविडमुळे अस्वस्थ झालेली आहेत, निराश झालेली आहेत किंवा खूप घाबरलेली आहेत, त्यांना जर ह्या पुस्तकाने दिलासा दिला तर मला वाटतं खूप महत्त्वाचं काम होईल। आणि तुम्ही हे पुस्तक प्रकाशित कराल का? आनंद नाडकर्णी सरांचं पुस्तक प्रकाशित न करणं हा काही प्रश्नच येत नव्हता। आम्ही ताबडतोब होकार दिला। नाडकर्णी सर ज्या पद्धतीने झपाटल्यासारखे काम करतात तसं पुस्तकाबाबतही त्यांनी कामाला सुरुवात केली। सगळे लेख गोळा केले, स्वतः तपासले, स्वतः त्याच्यावर पूर्ण संस्कार केले, आमच्याकडे ते पाठवलं आणि आम्ही ते आज पुस्तक रूपाने या ठिकाणी प्रकाशित करतो। हे प्रकाशित करण्यासाठी खरं प्रोत्साहन जसं नाडकर्णी सरांनी आम्हाला दिलं तसं राजीव खांडेकर सरांनी सुद्धा दिलं। त्यांनी सांगितलं की आमच्या एबीपी माझाच्या कार्यालयामध्ये या पुस्तकाचं स्टुडिओमध्ये प्रकाशन होईल आणि ही खरंच आनंदाची गोष्ट आहे। सरांचा आणि माझा दीर्घकाळ संबंध आहे, लोकसत्तामध्ये असल्यापासूनचा त्यांचे माझी मैत्रीचे संबंध आहेत आणि त्याच भावनेतून प्रकाशकांना उत्तेजन देणं, प्रकाशकाला उत्तेजन देणं, पुस्तकांना उत्तेजन देणं हा जो तो सगळ्यात महत्त्वाची बाब आहे ती त्यांनी आज सांभाळलेली आहे। आज महाराष्ट्रामध्ये 10 प्रकाशकांचं जे ग्रंथमहोत्सव सुरू आहे त्यालासुद्धा प्रोत्साहन त्यांनी एबीपी माझाच्या वतीने दिलेलं आहे आणि त्याचे प्रतिसाद उत्तम तऱ्हेने मिळतो आहे। हे पुस्तक ज्यावेळी आपण वाचाल त्यावेळी एक गोष्ट लक्षात येईल की पुस्तकाची सगळी पार्श्वभूमी तुम्हाला समजावून देत कोविड समजावून देत असतानासुद्धा तुमच्या मनातली निराशा हे पुस्तक हळूहळू टप्प्याटप्प्याने दूर करते। त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की इतरांचे अनुभव नाही, डॉक्टर स्वतःचे अनुभव त्या पुस्तकामध्ये जास्त शेअर करतात। स्वतः त्यांनी काय काय अनुभवलं आणि त्या माध्यमातून त्यांनी मार्ग कसा काढला, कोणता काढला, कशा प्रकारे ते सामोरे गेले हे सांगत आपणही त्याला कसं सामोरं जायला पाहिजे
हेही त्यांनी त्या पुस्तकामध्ये महत्त्वाचं सांगितलेलं आहे. आणि ती मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की अनेक जण इतरांचे अनुभव शेअर करून त्याच्यावर आपलं मत प्रदर्शित करतात, पण डॉक्टरांनी स्वतःचे अनुभव त्यात मांडून त्यातून मार्ग आपण कसे काढले हे ते सांगत असताना माणसाला दिलासा असा मिळतो की नाही, ह्या कोविडमध्ये मीच फक्त निराशावादी होतो असं नाही, मी भयग्रस्त होतो असं नाही, माझ्याबरोबर अनेक जण होते, स्वतः डॉक्टरही होते, आणि त्यातून त्यांनी कसा मार्ग काढला ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती त्यांनी आपल्याला जी समजावून सांगितलेली आहे ती मला वाटतं सगळ्यात वाचण्याजोगी आहे, अनुभवजोगी आहे आणि अंमलात आणण्याजोगी आहे. आणि हे जर आपण केलं तर या पुस्तकाचं खऱ्या अर्थाने सार्थक होईल असं मला वाटतं. म्हणून मी डॉक्टर तुमचे सगळ्यात पहिल्यांदा आभार मानतो यासाठी की ह्या काळामध्ये सगळं जग भयग्रस्त असताना तुम्ही दिलासा देण्याचं काम केलं. सगळ्या ठिकाणी जर आपण असं बघितलं की कोविडमुळे म्हणजे फोबिया, आमच्यासारख्या माणसाला सुद्धा फोबिया झाला होता, कोविड फोबिया, त्यातून बाहेर काढण्याचं काम तुमच्या पुस्तकाने खऱ्या अर्थाने केलं. आणि हे लोकांपर्यंत जाण्यासाठी खांडेकर सर तुम्ही सगळ्यात महत्त्वाची आणि मदत केलेली आहे. आणि सुपे सर तर आमचे डीन, ह्या सगळ्या कोविड काळात प्रत्यक्ष युद्धावरचे सेनापती असल्यासारखं त्यांनी जे काम केलेलं आहे त्यांचे अनुभव तर ह्याहून खूप महत्त्वाचे आहेत. तर ते सगळं सांगत असताना मी परत एकदा ABP माझाचं, डॉक्टर आनंद नाडकर्णी सरांचं, खांडेकर सरांचं आभार मानतो. आणि मराठी प्रकाशन व्यवसायामध्ये ही नवी वाटचाल ABP माझाने सुरू केलेली आहे त्यांच्या स्टुडिओमध्ये अशा प्रकारचे प्रकाशन समारंभ, जेणेकरून ज्यावेळी कोविड काळात लोक वाचत नाही असं म्हटलं जातं अशाच काळात पुस्तकाला प्राधान्य देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि याही पुढे ABP माझा प्रकाशकांच्या मागे खंबीरपणे उभं राहून त्यांना प्रोत्साहित करेल अशी आशा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद पाटकर सर. आणि तुम्ही आमचं कौतुक केलं तर हे अगदी आवर्जून सांगावं लागेल मला की नवे प्रयोग करण्यासाठी आम्ही सुद्धा तितकेच उत्सुक असतो आणि त्यामुळे आम्हाला सुद्धा आनंद आहे. डॉक्टर, तुमच्याबद्दल बोलायचं तर तुमच्या इतकं चांगलं मन कोणी ओळखत नाही माणसांचं. आणि जसं अरविंद सरांनी उल्लेख केला की खूप घाबरलेले होते सगळेजण आणि त्या काळामध्ये धीर देणं खूप गरजेचं, खूप महत्त्वाचं. पॉझिटिव्हिटी या पुस्तकातनं कशी मिळणार हे आम्हाला अर्थातच ऐकायचं आहे. सो तुम्हाला विनंती की तुमच्याच पुस्तकाबद्दल तुम्हीच आम्हाला सांगावं. धन्यवाद ज्ञानदा. आज इकडं व्यासपीठावरती असलेले या समारंभाचे खास पाहुणे माझे मित्र डॉक्टर अविनाश सुपे, माझे मित्र राजीव खांडेकर, ABP माझाचे संपादक आणि प्रकाशक आमचे पाटकर साहेब. हा एक खरोखरच वेगळा योग आहे. या पुस्तकाचं प्रकाशन अशा पद्धतीने आपण करतो आहोत. मार्च महिन्यामध्ये जेव्हा लॉकडाऊन सुरू झाला आणि त्याच्यानंतर कट्टा हा ABP माझावरचा हा कार्यक्रम झाला आणि तेव्हा मी आलो इथे आणि लाईव्ह आपण कार्यक्रम केला. आणि मला असं वाटतं की तोच या पुस्तकाचा ह्या पुस्तकाच्या लिखाणाची सुरुवात तिथं झाली. आणि पुढच्या काळामध्ये असं झालं की लॉकडाऊन चालू झालं तेव्हा मी स्वतः काहीसा निराश झालो होतो. त्याचं कारण असं होतं की आमच्या IPH संस्थेला बरोबर 23 मार्च रोजी 30 वर्ष पूर्ण होणार होती आणि आम्ही खूप मोठा कार्यक्रम योजला होता गडकरी रंगायतनमध्ये 22 मार्चला. आणि त्याला डॉक्टर देवदत्त पटनायक आणि डॉक्टर गणेश देवी हे 2 विद्वान येणार होते. आणि माझी RSVPच 900च्या पुढे गेली होती आणि तो कार्यक्रमच आम्हाला रद्द करावा लागला. आमचे सगळेच 30 वर्षाचे कार्यक्रम रद्द करायला लागले आणि मी खूप निराश झालो होतो त्यावेळेला. आणि त्यावेळेला एक धीर मला माझा कट्ट्याने दिला. आणि इथं आल्यावरती माझ्या असं लक्षात आलं की अरे, आपण आता लोकांना डायरेक्ट भेटू शकत नाही आहोत, तर आपण समाज माध्यमांच्या द्वारे लोकांना का नको भेटूया. आणि दुसरं श्रेय माझा मुलगा कबीर याला मी देईन की तो मला म्हणाला की बाबा, तुझा मोठा कार्यक्रम रद्द झाला पण मी तुझी Instagram लाईव्हवरती मुलाखत घेतो. आणि त्यानं लाईव्ह मुलाखत माझी घेतली
आणि समाज माध्यमांपासून बराचसा दूर असलेला मी आता ह्या 8 महिन्यामध्ये माझ्या जवळजवळ 170 वेबिनार झालेत. मी जवळजवळ 35 ते 38 गटांबरोबर जगातल्या डायरेक्ट संपर्क साधू शकलो. मला वाटतं हा सगळा धीर आणि हा सगळा उत्साह ABP माझाच्या कट्ट्यामुळे आणि माझ्या मुलामुळे मला मिळाला. दुसरं असं झालं की या सगळ्या काळामध्ये मी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून प्रत्यक्ष रुग्ण पाहतो आहे अजूनपर्यंत, ठाण्याच्या आणि पुण्याच्या OPDमध्ये. आणि आमची संपूर्ण टीम संस्थेची, IPH संस्थेची, ही ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही काम करते. त्यामुळे खूप सारे डायरेक्ट अनुभव रुग्णांचे, फॅमिलीजचे आणि ह्या सगळ्या गटांबरोबर जेव्हा बोलत होतो, एक्झिक्युटिव्हपासून ते कोविडसाठी काम करणाऱ्या सिव्हिल हॉस्पिटलमधल्या नर्सेसपर्यंत, तर ह्याच्यातून माझ्या एकंदर समजेमध्ये जी भर पडत गेली. मग आम्ही आमच्या आवाहन IPH या YouTube चॅनलसाठी करण्याचे दिवस कळण्याचे दिवस ही ऑडिओ लेखमाला सुरू केली. जे 17 एपिसोड तिचे झाले आणि ते हजारोनी पाहिले जात आहेत. ते सुद्धा मी आणि माझा मुलगा कबीर असे रेकॉर्ड करायचो, कारण सगळं बंद होतं आणि मी बोलायचो आणि तो पाठी लाईव्ह मला त्याच्या गिटारचं पार्श्वसंगीत द्यायचा. असं करून ते 17 लेखांची ती मालिका खूप लोकप्रिय झाली. आणि मग त्याचबरोबर मी वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये लिहित होतो. सकाळमध्ये मी 53 दिवस रोज लिहिलं. त्याच्यानंतर महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता या सगळ्या वृत्तपत्रांमध्ये लिहिलं आणि मग ते सगळे लेख एकत्र करून आता हे पुस्तक होतं आहे. तेव्हा एक भाग माझा प्रत्यक्ष रुग्णांचा, दुसरा भाग या गटांबरोबरच्या संवादाचा आणि तिसरा भाग हा क्रिएटिव्ह लिखाणाचा, की ज्याची सुरुवात आत्ता होते. आणि ह्याला जोडून पुढचे 2 प्रकल्प मी केलेत, की या सगळ्या 6 महिन्यामध्ये मी समाज माध्यमांवरती कविता घालत होतो. तर माझ्या जवळजवळ आता 140 कविता समाज माध्यमांवरती आल्या या 6-7 महिन्यामध्ये. त्याचं वेगळं पुस्तक वर्ष अखेरीला प्रसिद्ध होतंय. आणि मग असा विचार केला की आत्ताचं हे जे आपलं पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये कोविड नंतरच्या काळामध्ये कसं वागायचं हा सुद्धा खूप मोठा भाग आहे. कारण आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठे बदल होत आहेत आणि पुढे होणार आहेत. तर ती दिशा सुद्धा या पुस्तकामध्ये. तेव्हा कोविड काळापासून हे पुस्तक सुरू होतं, पण कोविड काळानंतर कसं वागावं आणि त्या आव्हानांना कसं सामोरं जावं इथपर्यंत हे पुस्तक थांबतं. आणि अजून एक पुस्तक माझं लिहून नुकतंच आता पूर्ण होईल, त्याचं नाव आहे मनमैत्रीच्या देशात. तर हे जे पुस्तक आहे त्यामध्ये पुढच्या काळामध्ये जी आव्हानं येतील त्यासाठी न्यूरोसायन्सेस, कॉग्निटिव्ह सायकोलॉजी आणि अद्वैत तत्त्वज्ञान ह्या तिघांना एकत्र कसं करावं असा तो ग्रंथच झाला आहे जवळजवळ. तर त्या लेखन प्रवासामध्ये एक वैचारिक पुस्तक, कविता आणि हे अनुभवाचं पुस्तक, तर इथून ही सगळी सुरुवात झालेली आहे. तेव्हा माझ्यासाठी हा प्रवास खूप महत्त्वाचा, स्वतःबद्दल आणि समाजाबद्दल सांगणारा असा हा प्रवास होता. तेव्हा आज खूप छान वाटतं ह्या पुस्तकाचं प्रकाशन अशा पद्धतीने ABP माझाच्यातर्फे होतं आहे. आणि या काळामध्ये आम्ही अनेक पर्याय शोधले. आमचा वेधसारखा आमचा उपक्रम जो डायरेक्टली होत होता महाराष्ट्राच्या 11 शहरांमध्ये, तो आम्ही ग्लोबल वेध केला आमच्या चॅनेलच्या वरून. आणि तिथेही ABP माझाचा आम्हाला खूप मोठा पाठिंबा मिळाला आणि मिळतोय. तेव्हा नवीन काळामधल्या नवीन समस्यांना तोंड देण्यासाठी अल्टरनेटिव्ज आपल्याला काढायचे आहेत, नवे नवे पर्याय शोधायचे आहेत. आणि पर्याय शोधण्याच्या ह्या प्रवासात या पुस्तकाची पण मदत होईल अशी नक्की खात्री वाटते. आणि पुन्हा एकदा ABP माझा, अविनाश सुपे माझा मित्र, KEM पासूनचा आणि प्रकाशक, या सगळ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. सर, आपले मनापासून आभार. कारण या सगळ्या काळामध्ये कोणीतरी काहीतरी सांगण्याची आणि लोकांना एक दिशा दाखवण्याची गरज असते. तर ते काम तुम्ही करताय, ते अर्थात खूप महत्त्वाचं काम आहे. आपण पुस्तकाचं प्रकाशन करत मी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर अविनाश सुपे सर आणि इतर मान्यवरांना विनंती करते की पुस्तक प्रकाशन करून आपण पुढचा कार्यक्रम सुरू ठेवूया.
कोविड काळात हातात घेतलेलं पहिलंच नवं पुस्तक आहे का? खूप सुरुवातीला कारण चर्चा झाली की आता म्हणजे पेपर जेव्हा बंद झालेले खरं तर की पेपरच्या हाताळणीमुळे कोविड होतो का, पुस्तकं कशी वाचायची, ग्रंथालयं खूप काळ बंद होती, मुलांचे अभ्यासाचे थोडेसे वांदे झाले, तर त्याच्यामुळे त्या सगळ्या एका काळोखामधनं जेव्हा आता हे प्रकाशमय पुस्तक समोर येत आहे ते अनेक शंका दूर करणार असेल याच्याबद्दल मी तर शुअर आहे. आपल्या प्रेक्षकांनाही खूप उत्सुकता आहे हे पुस्तक वाचण्याची. मी एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर सरांना विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाबद्दल आणि पुस्तकाबद्दलही थोडंसं बोलावं. डॉक्टर आनंद नाडकर्णी आणि मनोविकासचे अरविंद पाटकर यांच्यामुळं हा जो योग आला आणि त्यांनी एक नवीन उपक्रम, एक नवीन पायंडा मराठी सारस्वतामध्ये घालून देण्याचं जी संधी आम्हाला दिली, मी तुमच्या दोघांचे आभार मानतो. मला असं वाटतं की कोरोनाच्यामुळं अनेक गोष्टी घडल्या, अनेक वाईट गोष्टी, अनेक प्रकारची भय भीती आपल्या मनामध्ये एकीकडे निर्माण होत असतानाच या सगळ्या वातावरणामध्ये चांगलं काय करता येईल आणि वेगळ्या संधी कशा साधता येतील याचाही विचार आपण वेगवेगळ्या पातळ्यांवर करत राहिलो आणि त्याचाच एक परिणाम म्हणजे कोणत्याही चॅनलच्या वृत्तवाहिनीच्या ऑफिसमध्ये पुस्तक प्रकाशनाचा असा हा सोहळा होतोय. त्या सुरुवातीला त्याची सुरुवात करण्याची संधी एबीपी माझाला मिळाली, हे मला असं वाटतं की हे खूप अनोखं आहे आणि आमच्यासाठी अभिमानास्पद असं सुद्धा आहे. आणि माझी खात्री आहे की यापुढच्या काळामध्ये असे अनेक कार्यक्रम वेळोवेळी वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवरही झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही आणि नक्की ते होतील. किमान एबीपी माझावर तर यापुढच्या काळामध्ये असे कार्यक्रम होतच राहतील. खरं तर पुस्तक अतिशय देखणं पुस्तक आहे, पण मला आत्ताच ते बघायला मिळालं, त्यामुळे मला त्याच्यामध्ये काय आहे ते वाचायची काही संधी मिळालेली नाही. पण पाटकर साहेब, अतिशय देखणं पुस्तक झालेलं आहे, त्यातल्या कंटेंट उत्तम असेल याच्याबद्दल काही शंकाच नाही. पण गिरीश सहस्रबुद्धेंनी केलेलं कव्हर आणि एकूण पुस्तक सुबकता त्याची ही खूप छान आहे. करण्याचे दिवस आणि कळण्याचे दिवस असं डॉक्टर साहेब त्याचं टायटल आहे. मला असं वाटतं की या काळामध्ये गेल्या 7-8 महिन्यामध्ये काय करायचं हे कळत नव्हतं आणि न कळण्यामुळं काय करायचाचा जो गोंधळ होता तर त्याच्यात त्याचा अनुभव सगळ्यांनी घेतला. खरं तर मला असं वाटतं की आधी कळायला पाहिजे, मग काय करायचं ते कळायला मदत होईल. त्यामुळं कळण्याचे दिवस करण्याचे दिवस असतं तर मला जरा जास्त बरं झालं असं वाटतं. पण त्याच्यामागे नक्कीच काहीतरी उद्देश असेल की आधी करायचं आणि नंतर कळायचं असं घेण्याच्या मागचा. पण ही गोष्ट खरी आहे की हा सगळा काळ जो आहे तो म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच साठी मोठी परीक्षा बघणारा आणि अभूतपूर्व असा काळ होता. म्हणजे अख्खे देशच्या देश 7-7, 8-8 महिने बंद राहणं ह्याची कोणी कल्पनाही कधी केली नसेल असा अनुभव आपण सगळ्यांनी घेतला. आणि प्रत्येकाचा अनुभव म्हणजे आत्ता ज्ञानदा बोलत होती तर ज्ञानदा म्हणजे जेव्हा पॉझिटिव्ह झाली तेव्हा तिची भावना, तिच्यामुळं माझी भावना, माझ्यामुळं ऑफिसची भावना काय होती आणि आम्ही किती सगळेजण हपकून गेलो होतो. तर हे प्रत्येकानं कुठल्या कुठल्या तरी टप्प्यावर तो अनुभव घेतला. आणि खरं तर असं होतं की जे काही घडते ते काय घडते ते नीट कळत नव्हतं. जे कळत होतं त्याच्यावर काय उतार आहे ते कळत नव्हतं आणि तेही कळत नसल्यामुळं काय करायचं तेही कळत नव्हतं. त्यामुळं न कळण्याचा असा सगळा तो गुंता होता आणि त्याच्यामधून अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागलं. म्हणजे मला आमच्याच बाबतीत जर बोलायचं झालं तर म्हणजे जेव्हा एखादा पेशंट किंवा 1 किंवा 2 समजा तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये आले तर ती बिल्डिंग सील होणार, ऑफिस सील होणार आणि मग अशा परिस्थितीमध्ये चॅनल सुरू कसा राहणार हा खरं तर खूप मोठा प्रश्न होता. आणि अशा वेळेला काय करायचं कारण कळत नव्हतं, त्यामुळं काय करायचं ते कळत नव्हतं. मग त्यामुळं पर्यायी एक स्टुडिओची जागा बघा, मग पर्यायी सेटअप लावा, मग ऑफिसमध्ये 50% लोकांना घरातून काम करायला सांगा, 50% उरलेले जे आहेत त्यांच्यासाठी आम्ही जवळपास 2-2, 3-3 महिने हॉटेलची व्यवस्था केली आणि त्यांना
त्यांची राहण्याची सोय इथं केली आणि तरीही म्हणजे सगळ्या प्रकारची संपूर्ण काळजी घेऊन सुद्धा आमच्याकडे अनेक जण पॉझिटिव्ह आले. म्हणजे ज्ञानदा जशी आली तसे आमचं इनपुटचा हेड, आउटपुटचे हेड असे अनेक जण पॉझिटिव्ह आले आणि त्या सगळ्या वातावरणातनं त्या भय आणि भीतीच्या मधून सगळ्यांचा प्रवास झाला. आणि म्हणजे काही त्याचे परिणाम आपल्याला दिसत आहेत, काही आज दिसत नाही आहेत, उद्या दिसतील. मला या सगळ्या काळामध्ये डॉक्टरांचा जो माझा कट्ट्यावर डॉक्टरांना आमंत्रण दिलं होतं त्याचं कारण असं होतं की समाजामध्ये ज्या प्रकारचं त्यावेळचं वातावरण होतं की कुणाला तरी कुणी पॉझिटिव्ह आलाय असं कळलं तरी घरामध्ये रडारड होत होती. मुंबई पुण्यासारख्या काही ठिकाणी समजा आपण समजू शकतो की जिथं थोडी समज जास्त होती, जिथं गैरसमज कमी होते, पण अनेक ठिकाणी या सगळ्याबद्दलचे गैरसमज इतके होते की कोरोना झाला म्हणजे आता हा चारीधामच्या यात्रेला गेला, आता परत काय आपल्याला बघायला मिळणार नाही, अशा प्रकारचं वातावरण अनेक ठिकाणी होतं. त्याच्याबद्दलच्या ज्या बातम्या येत होत्या त्या म्हणजे त्याही इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या येत होत्या. म्हणजे कोणी एकेकाळी मास्क बाकीच्यांनी वापरायची गरज नाही, फक्त जो पेशंट आहे त्यांनी वापरायचा, डॉक्टरांनीच वापरायचा, पासून नंतर सगळ्यांनी मास्क वापरलाच पाहिजे पर्यंतचा प्रवास झाला. आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची माहिती येत राहिल्यामुळं, सतत आदळत राहिल्यामुळं आणि त्याच्याबद्दल ह्या आजाराच्या बद्दल कुठलाच इलाज नसल्यामुळं खूप मोठा गोंधळ आपल्या समाजामध्ये निर्माण झाला. अनेक जण या सगळ्या काळामध्ये दगावले, त्याचे परिणाम जे काही असतील ते मनावर होत राहिले. आणि खास करून जेव्हा तुम्हाला घरामध्येच बसून राहायचं, कुठं बाहेरच जायचं नाही अशी जेव्हा परिस्थिती आली, तेव्हा छोट्या खोल्यांमध्ये राहणारी मोठी कुटुंब असतील किंवा घरामध्ये असणारी ज्येष्ठ मंडळी असतील किंवा छोटी मुलं असतील, यांना तुम्ही सलग 7-7 महिने घराचा उंबराही बाहेर ओलांडू द्यायचा नाही अशी जेव्हा परिस्थितीमध्ये, अशा परिस्थितीत जेव्हा ढकललं जातं, तेव्हा त्याचा त्यांच्या मनावर होणारा परिणाम, ज्याचे परिणाम काही आज आपल्याला दिसत असतील, काही परिणाम हे दीर्घकाळ पर्यंत राहणार आहेत आणि ते आज ना उद्या ते व्यक्त होणार आहेत वेगवेगळ्या स्वरूपामध्ये. तर या सगळ्या वातावरणामध्ये याच्यातून बाहेर येण्यासाठी अशा प्रकारचं पुस्तक येणं फार आवश्यक होतं. आणि ते डॉक्टर आनंद नाडकर्णींसारख्या महाराष्ट्रातल्या आज घडीच्या सगळ्यात आघाडीच्या डॉक्टरनी, मानसोपचार तज्ज्ञांनी लिहिणं फारच आवश्यक होतं. खूप वेळेत ते पुस्तक आलं, कारण अजूनही आपण कोरोनाच्या त्या सगळ्या परिस्थितीतून काही बाहेर आलेले नाही आहोत. त्यामुळं हे जितक्या हातांमध्ये जाऊन पडेल पुस्तक, तितक्या मनांना त्याच्यातून दिलासा नक्की मिळणार आहे आणि हे जे भयाचं वातावरण आहे त्यातून बाहेर त्यांना लवकर येता येणार आहे. माझा कट्ट्याच्या माध्यमातून आम्ही एक कार्यक्रम केला डॉक्टरांच्या बरोबर, नंतर पुन्हा एक केला की लोकांचेही प्रश्न आपण काही या निमित्तानं घेऊ. खरं तर त्यावेळेला अशी कल्पना होती की आपण वेळोवेळी या स्वरूपाचे कार्यक्रम करत राहू, पण नंतर असं झालं की डॉक्टरांची व्यस्तता वाढली आणि नंतर ह्या गोष्टीच्या बद्दलच्या इतक्या बातम्या आणि इतकं सतत येत राहिलं की नंतर असे फोन आणि अशा प्रतिक्रिया येत राहिल्या की आता तुम्ही बास करा, आता ते कोरोनाचं ते जे तो व्हायरस आहे तो बघून सुद्धा आमच्या छातीत धस होतं आणि तुम्ही आता कृपा करून बंद करा, कारण तुम्ही जर ते दाखवलं तर आमचं चॅनल बघणंच आता बंद होईल. तर इतकं ते वातावरण नंतर दुसऱ्या टोकाला गेलं. पण मुळामध्ये ह्या सगळ्या काळामध्ये एक मोठी परीक्षा आपण सगळ्यांनी दिली. खास करून महाराष्ट्रातले वैद्यक क्षेत्रामध्ये काम करणारी लोक असतील, डॉक्टर्स आहेत, बाकी इतर स्टाफ आहे, पोलीस आहेत, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानांना या सगळ्या परिस्थितीतून जावं लागलं. आणि ह्या अनुभव हे सगळे एकीकडे येत असताना त्या अनुभवांचं निराकरण डॉक्टर नाडकर्णी जे करत गेले त्याच्याबद्दल आपल्याला याच्यामध्ये या पुस्तकामध्ये वाचायला मिळेल, जे माझ्या मते एकूण समाजाला निरोगी करण्यासाठी खूप आवश्यक अशी गोष्ट आहे. खरं तर आपल्याला फार मर्यादित वेळेमध्ये तो कार्यक्रम संपवायचा, नाही तर आणखीन एक या निमित्ताचा कट्टा आपण केला असता आत्ता. पण हे पुस्तक येणं, इतक्या वेळेत येणं, आणि आत्ता एक गोष्ट अशी झाली आहे की कोरोनाच्या या काळामध्ये सोशल माध्यमांकडे जसं डॉक्टर नाडकर्णी वळले, अनेक जण ह्या काळामध्ये सोशल माध्यमांकडं म्हणजे समाज माध्यमांकडे वळलेत. मला अनेकांनी सांगितलं, म्हणजे मला अनेक राजकारण्यांनी असं सांगितलं की आम्ही फेसबुकवर आमचा अनुभव
आमच्या आत्तापर्यंतच्या अनुभवांबद्दल आणि बाकी गोष्टींबद्दल लिहितोय. त्यामुळं आपल्याकडं डायरी लिहिण्याचं जे कल्चर नाही आहे ते मला वाटतं की या निमित्तानं अनेकांच्या बाबतीत सुरू झालं. अनेकांना नव्यानं आपण कवी आहोत असं कळायला लागलं. अनेक जण कविता लिहायला लागले. अनेक वेगवेगळ्या गोष्टी. आता असं आहे की आता भरपूर या निमित्तानं आपल्यासमोर वाचायला येणार आहे, चांगलं वाईट जे काही असेल ते. पण खूप जण लिहिते झाले ही माझ्या मते एक महत्त्वाची गोष्ट जी सकारात्मक दृष्टीने जर बघितली तर कोरोनामुळे आपल्याला मिळालेली आहे. परवा अण्णा हजारे सांगत होते की आता ते म्हणाले की आता मी जरी कोरोनामुळे मंदिरामध्येच त्यांच्या राळेगण सिद्धीमधल्या बंद असले तरी सुद्धा मी आज ऑस्ट्रेलियात असतो, मी आज अमेरिकेत असतो, उद्या मध्य प्रदेशात असतो. म्हणजे तेही आता सोशल मीडियावर आलेत. म्हणजे अण्णाही सोशल माध्यमांमध्ये, समाज माध्यमांमध्ये येण्या इतका बदल या कोरोनाच्यामुळं आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आलेला आहे. आणि हे सगळं होत असताना आज डॉक्टर सुपे आहेत. मला खरंच एकूणच आपल्या सगळ्या डॉक्टर मंडळींच्याबद्दल, पोलीस दलाबद्दल, यांच्याबद्दल आपण जितके कृतज्ञ असायला पाहिजे तेवढं खरं तर कमी आहे. आपल्यामध्ये, आपल्या समाजामध्ये हल्ली या मंडळींच्याबद्दलची कृतज्ञता मायनसमध्ये गेलेली आहे अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आपण अनेकदा त्यांच्यावर ओढवले जाणारे प्रसंग बघतो. पण त्यांनी या संपूर्ण काळामध्ये घेतलेले अनुभव सुद्धा खूप विलक्षण असतील. म्हणजे माझी तर तुम्हालाही विनंती आहे की तुम्ही खरं तर या काळाबद्दल, तुमच्या अनुभवांबद्दल जरूर लिहिलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही ते लिहाल तेव्हा पाटकर साहेबांच्या वतीनं मी सांगतो की ते प्रकाशित करतील आणि मी माझ्या वतीनं सांगतो की आपण त्याचंही प्रकाशन इथं करू. तर पण ते अनुभव सुद्धा खूप खूप महत्त्वाचे, खूप विलक्षण असे असतील. तर माझी सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला अशी विनंती आहे की जो ॲक्टिव्ह होता त्या काळामध्ये, जसं आता पाटकर साहेब म्हणाले की युद्धभूमीवरचे सेनापती म्हणून तुम्ही काम करत होता, तर ते खरंच अनुभव यायला पाहिजेत. आणि जितक्या लोकांनी म्हणजे असं लिहितील तितकं वेगवेगळ्या प्रकारचं शेवटी आपलं साहित्य विश्व अशा अनुभवातूनच समृद्ध होतं किंवा होत जातं. तर ते तुम्ही मनावर घ्यावं. पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे, अतिशय उत्तम पुस्तक झालेलं आहे. मी तुमचे आभार मानतो आणि पुस्तक उत्तम यशस्वी व्हावं याच्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद सर. कोरोनाच्या सगळ्या काळामध्ये प्रश्न सगळ्यांनाच पडलेला की करायचं काय, म्हणजे खास करून कोरोना झाल्यावरती तर ते काय करायचं हे फक्त त्या क्षणी डॉक्टरच सांगत होते आणि आताही तेच सांगू शकतात. त्यांच्या त्या सांगण्यामधनंच आपल्याला कळत गेलं की हा व्हायरस काय आहे, काय काळजी घ्यायला हवी आहे. आणि खरं तर सगळ्यांनीच तो उल्लेख केलेला आहे. पण या सगळ्या कोविडच्या युद्धामध्ये खरंच डॉक्टरांनी, सगळ्या डॉक्टरांनी सेनापतीसारखं काम केलं आणि आपल्या सगळ्यांना ते ढाल बनून उभे राहिले आणि आपल्या सगळ्यांचं त्यांनी रक्षण केलं. त्यामुळे सुपे सर, तुमचे अनुभव आम्हाला नक्कीच ऐकायचे आहेत. तर आम्ही खूप उत्सुक आहोत आपल्याकडनं जाणून घेण्यासाठी. धन्यवाद ज्ञानदा. खरंच या चांगल्या प्रोग्रामला मला बोलवल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अत्यंत आभारी आहे. स्पेशली ABP माझा आणि खांडेकर साहेबांचा. एक अत्यंत सुंदर माझ्या मित्राचं पुस्तक केल्याबद्दल पाटकर सर तुमचंही खूप आभार. आणि ह्या निमित्ताने माझ्या मित्राशी मला तुम्ही भेट घाट दिली त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. खरं तर करोनाचे दिवस, करण्याचे दिवस आणि कळण्याचे दिवस हे पुस्तक तू जे लिहिलंस ते फारच सुंदर लिहिलं आहे. कारण मला वाटतं ज्यावेळी करोना आला मार्चमध्ये, त्यावेळी आपण सर्वजण एका विविध टप्प्यांमधून गेलो. सर्वात पहिले ज्यावेळी लॉकडाऊन झालं त्यावेळी प्रत्येकाला एक भीती होती, धक्का होता एक प्रकारचा. कोणालाच काही कळत नव्हतं काय करायचं. त्याच्यानंतर ज्यावेळी आजूबाजूचे आपले काही व्यक्ती मृत झाल्या, त्यांना करोना व्हायला लागला, त्यावेळी समाजाची जी प्रतिक्रिया होती ती खूप नैराश्याची होती आणि एक वेगळ्या प्रकारचा भयगंड त्यावेळी आला होता. त्याच्यानंतर साधारणतः 3-4 महिन्यांनी ज्यावेळी आपण परत पुनश्च हरिओम करण्याचा प्रयत्न केला 1 जुलैला, त्यावेळी आपल्या मनामध्ये थोडीशी चिंता होती. सुरुवात केल्यावेळी धाकधूकही होती. आणि आता आपण पुन्हा ज्यावेळी आलो आहे त्यावेळी आपण सरावलेलो आहोत, पण सावधपणे सरावलेलो आहोत. आणि आपल्या मनामध्ये कुठेतरी अजूनही किंतु आहे की पुढे काय होणार आहे. तर असं पाहिलं तर आपण एक 5-6 विशिष्ट परिस्थितीमध्ये आहोत. आणि ह्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण मानसिक, म्हणजे आपण नंबर्स तर रोजच वाचतो की प्रत्येक पेपरमध्ये आज किती रुग्ण झाले
आणि किती त्यातले दगावले, भारतात किती झाले, जगात किती झाले ह्याचे नंबर्स आपण लिहितो. कुठल्या भागात किती भिंती सील केल्या त्या आपण लिहितो. परंतु ह्या सगळ्या परिस्थितीमधून जाताना आपलं मन किती खंबीर असायला पाहिजे, एक वेगळ्या प्रकारच्या मनाची स्थैर्यता किंवा आपल्याला असायला पाहिजे, ती काय होती आणि ती कशी असायला पाहिजे याच्याबद्दलचं मार्गदर्शन किंवा त्यावेळी आपल्या मनामध्ये असलेले विचार, त्यामध्ये भावनिक किंवा काल्पनिक जे काय विचार होते लोकांचे, त्याचं कुठेतरी एका ठिकाणी आपल्याला माहिती नव्हती त्यावेळी. 1920ची ज्यावेळी आपण वाचतो माहिती, त्यावेळी ते एका पुस्तकामध्ये, 2 पुस्तकांमध्ये लिहिलेली माहिती, त्याच्यामध्ये बरंचसं अगेन पुन्हा लॉजिस्टिकच लिहिलेलं आहे. मानसिकदृष्ट्या लोकांची फार कमतरता आहे त्याच्यामध्ये. इतर ठिकाणी सुद्धा तुम्ही लिहिलं तर बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलेत. आता तुम्ही 2001चा तुम्ही स्वाईन फ्लू किंवा तो बघा, त्याच्यामध्ये पुन्हा एकदा मास्क घातलेले चेहऱ्याचं डॉक्युमेंटेशन होतं. अशा या सगळ्या मानसिक परिस्थितीचं दस्तऐवजीकरण आपण ज्यावेळी म्हणतो, डॉक्युमेंटेशन, हे होत नाही. आणि मला वाटतं ह्या काळामध्ये हे होणं फार आवश्यक आहे की आपण नंतर लिहू की बाबा अशी परिस्थिती आली तर उद्या मी जम्बो सेंटर्स कसे क्रिएट करीन, मध्ये लोकांनी कसे निर्णय घेतले, धारावी कशी हँडल केली किंवा हॉस्पिटल्समध्ये आम्ही कशी व्यवस्था केली, याचे गाईडलाईन्स आपण क्रिएट करू. आपण त्याच्यामध्ये बरंचसं नवीन नवीन डॉक्युमेंट्स क्रिएट करू. पॅन्डेमिक आम्ही मॉड्यूल क्रिएट केलं वैद्यकीय शिक्षणासाठी. परंतु हे सगळं करत असताना ह्या परिस्थितीचा आढावा घेऊन ते कुठेतरी लोकांसाठी ठेवलं पाहिजे. आणि मला वाटतं हे काम तू महत्त्वाचं काम केलं आणि ह्याच्यासाठी तुझं कौतुक करणं फार आवश्यक आहे. कारण विविध स्थितींमध्ये जाताना तुमच्या माणसाच्या काय रिॲक्शन्स होत्या आणि त्याच्यावर आपण काय करायला पाहिजे होतं याचं मार्गदर्शन मला वाटतं तू फार सुंदररित्या इथं केलं आहेस. मी जसं खांडेकर सर म्हणले त्यावेळी मी हे पुस्तक फार अप्रतिम आहे. मी त्याचे जे चॅप्टर बघूनच खूप वाचण्यासाठी उत्सुक आहे. परंतु मला वाटतं की हा जो काळ आहे मागे वळून बघताना आपण काय काय कुठल्या कुठल्या परिस्थितीतून आपणच गेलो आणि पुढे असं जर काही झालं तर आपण त्याच्यासाठी कशा पद्धतीने स्वतःला तयार केलं पाहिजे, समाजाला कसं तयार केलं पाहिजे. खरं सांगायचं म्हणजे आपल्या एखादा जवळचा माणूस गेल्यावर, मित्र गेल्यावर किंवा शेजारचा गेल्यावर मृत्यूला जी आपली जी एक प्रकारची प्रतिक्रिया होती तीच बदलली माझ्या मते. एखाद्याला आजार झाला त्याची प्रतिक्रिया बदलली. एखादा आजारी शेजारचा असेल तर मी स्वतः जाऊन धावायचो, तो आपण धावत नाही. आज कोणा मृत्यू झाला तर जे आपण त्याला स्वतः जायचो ते आपण जात नाही. केवळ एक ओम शांती सोशल मीडियावर लिहून आपला प्रतिक्रिया किंवा आपलं भावनिकपणच संपलं का असा प्रश्न निर्माण होतो. परंतु हे सगळं कुठेतरी शांतपणे व्यवस्थित लिहून त्याचा आपण मागे वळून बघताना विचार करणं आवश्यक आहे. आणि मागे वळून बघताना आपण पुढच्या परिस्थितीसाठी कसं तोंड देणार आहोत ह्याचं हे पुस्तक आहे. आणि ह्या पुस्तकाचं महत्त्व म्हणून फार आहे आणि म्हणून प्रत्येकाने हे पुस्तक अंतर्मुख होऊन वाचलं पाहिजे. आणि मला वाटतं इथेच या पुस्तकाचं एक आपण ज्याला म्हणतो की एक हे दस्तावेजीकरण आहे, डॉक्युमेंटेशन आहे. त्या अनुषंगाने ह्या पुस्तकाचं पुन्हा एकदा अभिनंदन. एबीपी माझा नेहमीच नवीन प्रयोग करते. आजची अत्यंत अशी सर्वात पुढे असलेली, प्रथम असलेली ही वाहिनी अशीच पुढे राहो आणि अशा प्रकारचे कार्यक्रम तुम्ही करावं एवढंच मी सांगून माझं भाषण संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सुपे सर. आणि राजीव सरांनी म्हटल्याप्रमाणे की खरंच हा एक वेगळा अनुभव आमच्यासाठी सुद्धा आहे. प्रकाशन सोहळ्याला सर खूपदा जात असतील माझ्यामध्ये, पण आपल्या स्टुडिओमध्ये आपल्याच घरात किंबहुना असा प्रकाशन सोहळा होण्याचा सरांचा सुद्धा पहिलाच अनुभव आहे. आम्हा सगळ्यांना आवडेल असे अनुभव सर पुन्हा पुन्हा घ्यायला. तर कार्यक्रम संपताना नाडकर्णी सर, म्हणजे तुमच्या परवानगीनंच या ओळी मला खूप आवडल्यात तुम्ही लिहिलेल्या, तर त्या मी वाचून दाखवल्या तर चालतील का? कारण या कोरोना काळामध्ये आता पुढे काय हे खरंच आपल्याला अजूनपर्यंत माहिती नाहीये, शाश्वती नाहीये. पण बऱ्याचशा चांगल्या सवयी आपल्याला लागलेल्या आहेत. खूप नकारात्मक वातावरणातून आपण सकारात्मकता शोधण्याचा प्रयत्न करतोय. ती उमेद आपल्याला कायम ठेवायची आणि म्हणूनच या ओळी मला खूप महत्त्वाच्या वाटतात. त्या ओळी मी वाचून दाखवते. पुस्तक तुम्ही नक्की वाचा. त्या ओळी अशा आहेत की अंधार सरायचा तेव्हाच सरेल, तांबडं फुटायचं तेव्हाच फुटेल, चालत राहिलो निष्ठेनं तर ऊर्जा लागेल कारणी, प्रत्येक पावलासोबत होत जाईल नव्या वाटेची पायाभरणी, नव्या वाटेची पायाभरणी. तर हे शिकायचंय, हेच या पुस्तकाचं फलित आहे असं मला वाटतं. तुम्ही सर्वजण सुद्धा लिहिते व्हा, कारण मी पण खूप वर्ष पेन खूप काळासाठी हातात घेतलं नव्हतं. ते मी माझ्या कोविडच्या क्वारंटाईन पिरियडमध्ये घेतलं आणि बरंच काही लिहिलं. म्हणजे त्यातलं काही मी सर्वांसमोर मांडलं तर काही अजून जपून ठेवलेलं आहे.
तर या चांगल्या सुरुवाती किंवा चांगल्या गोष्टी या काळानं आपल्याला शिकवल्या आणि त्या जपायला हव्यात, जे चांगलं आहे ते. आपणा सर्वांचे आभार की आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी वेळ देऊन वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात. धन्यवाद सर. आणि या कार्यक्रमांचा अनुभव अर्थातच एबीपी माझा पुन्हा पुन्हा तुम्हाला देत राहणार आहे. पण चांगली पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न करत राहा. तुमचं मन सकारात्मक ठेवा. आरोग्य जपा, काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय. पाहत राहा एबीपी माझा.